आणि सांगलीमधल्या भाग चौकरची गोष्ट आहे. विवेक आणि गायत्री खूप चांगले मित्र होते, म्हणजे एकदम बेस्ट फ्रेंड. दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भेटायचे, फिरायला जायचे. गायत्रीच्या मनात तर आपल्याला माहिती होतं की त्याला भाव मानायची, पण विवेकच्या मनात तसं नव्हतं. त्याला गायत्री ही आवडू लागली होती आणि सांगलीला गेला आणि तिथे त्यांनी एका बाबाला शोधलं जो काला जादू करायचा. मला ह्या मुलीवर वशीकरण करायचं आहे, काही करून की ही मुलगी माझ्या ताब्यात यावी, मी जे बोलेन ते करावी आणि मला हिने नकार नाही दिला पाहिजे. आणि हितेच खरा गेम सुरू झाला. मीरा रोड आणि दहिसरच्या मध्ये एक अबेंडंट बिल्डिंग बघितलीच असेल तर ही गोष्ट दोन मित्रांची आहे. एकाचं नाव अक्षय होतं आणि एकाचं नाव प्रकाश होतं. जसेच ते लोक तिथे पोहोचले, अक्षय आणि प्रकाश तिथे पोहोचताच क्षणी त्याची नायरी सुरू झाली. ते लोक गेले आणि पहिल्या माल्यावर पोहोचले. त्याने एक विचित्र वास येऊ लागला, असं की काहीतरी जळतंय. अचानक आउट ऑफ नो वेअर प्रकाशला जोरात कोणीतरी धक्का दिला आणि प्रकाश जागेवरच तिथे पडला. आणि जसं प्रकाश ही मागून जात होता ना, त्याला असं वाटलं की त्याच्या मागे कोणतरी आहे. त्याला कोणीतरी असण्याचा भास झाला. त्याला असं वाटलं की त्याचा कोणतरी पाठलाग करतो. त्यांनी मागे बघितलं तर या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. शेकोटी आणि हॉरर स्टोरीज काय भारी कॉम्बिनेशन आहे ना. आजपर्यंत आपण बरेच नाईट आउट्स प्लॅन केलेत, पण कोणता सक्सेसफुल झालाय का? म्हणूनच आपण घेऊन येत आहोत नाईट आउट बाय भंकस. एक अशी रात्र जिथे आपण गावाकडे जाणार आहोत आणि तिथे कॅम्पिंग असणार आहे, जंगलमध्ये आपण ट्रेक करणार आहोत, गेम्स असणार आहे, गावाकडचं जेवण असणार आहे आणि रात्री बॉनफायर मध्ये हॉरर स्टोरीज सुद्धा. येत्या 17-18 जानेवारीला शनिवार आणि रविवार कर्जत महाराष्ट्रामध्ये. पण यात प्रॉब्लेम एवढाच आहे ना की खूप लिमिटेड सीट्स आहेत. 10 ते 15 लोकांनाच आपण घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे जराही वेळ नका घालवू. आता तुमचे तिकीट्स बुक करा, ह्या नंबरवर व्हॉट्सॲप करा किंवा बायोमधल्या लिंकवर क्लिक करा आणि या. तुलाही यायचंय रे. हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? माझं नाव रिकी आहे आणि स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि आपल्या नवीन स्टुडिओमध्ये. येस मंडळी, आपल्या नवीन स्टुडिओचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे आणि हा माझा बघायला गेलो तर एक ड्रीम स्टुडिओ आहे. एक स्वप्न होतं माझं, कारण मी कधीच इमॅजिन नव्हतं केलं की माझ्यासारखी लोअर मिडल क्लास फॅमिलीमधून येणारा मुलगा कधी स्टुडिओ करेल, स्वतःची टीम बनवेल किंवा तुम्ही त्याला एवढं प्रेम द्याल. म्हणजे हे खरोखर एका स्वप्नासारखंच आहे आणि थँक्यू सो मच. तुम्ही एवढं प्रेम दिलं, सबस्क्राईब केलं, कमेंट केलं, शोजमध्ये आलात. तुमचं प्रेम हे नेहमी कायमच असतं आणि ते पुढेही राहील याची अपेक्षा ठेवतो. आणि एवढंच बोलून मी आपल्या आजच्या स्टोरीज विथ रिकीच्या एपिसोडला सुरुवात करतोय, ज्यात मी रिकी तुम्ही पाठवलेल्या किंवा मी ऐकलेल्या किंवा कुठे बघितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तर मंडळीची आपली आजची गोष्ट आहे ना, ती आपल्याला गौरव गेले यांनी पाठवली आहे आणि सांगलीमधल्या भाग चौकरची गोष्ट आहे. ही गोष्ट आहे एका मैत्रीची, ज्याचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि त्याच्या पुढे काय झालं हे खूपच विचित्र आणि खूप हॉरिफाईंग आहे. तर आपण काय करू नये किंवा आपण कोणत्या लोकांपासून लांब राहावं ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला ह्या आजच्या गोष्टीमध्ये मिळणार आहे. तर ही गोष्ट आहे विवेक आणि गायत्रीची. हे दोघेही 5-6 वर्षाचे होते. आजूबाजूला यांचे घरं होते आणि खूप चांगले मित्र होते, म्हणजे एकदम बेस्ट फ्रेंड. तर लहानपणी कसं की आपला प्रत्येकाचा एक बेस्ट फ्रेंड असतो, म्हणजे एकदम जवळचा मित्र किंवा मैत्रीण, आणि तोच आपल्यासाठी सगळं काही असतं. आणि तसंच काहीतरी गायत्री आणि विवेकमध्येही होतं. ते सोबत खेळायचे, अभ्यास करायचे, शाळेत जायचे, भांडायचे आणि थोड्या वेळाने परत हसायचे. एकदम घट्ट मैत्री. त्यांचे जे आई वडील होते तेही एकमेकांना ओळखत होते, कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण लहान असतो आपली आई आपल्या प्रत्येक मित्राला ओळखत असते आणि इवन त्यांच्या आई वडिलांनाही. तर तसंच काहीतरी त्यांचं होतं. फॅमिली ही खूप जास्त क्लोज होते. पण जी गायत्री होती ना, तिच्या वडिलांची जी नोकरी होती ना, ते गव्हर्नमेंट सर्वंट होते बेसिकली. तर त्यांना ना दर काही वर्षानंतर अशी बदली व्हायची, त्यांची ट्रान्सफर व्हायचं त्यांचं. तर त्यावेळीही तेच झालं. गायत्रीच्या वडिलांचं अचानक ट्रान्सफर झालं दुसरीकडे आणि त्याच कारणामुळे गायत्री ही विवेकपासून लांब झाली. त्यांची जी मैत्री होती ती कुठे ना कुठे मध्येच थांबली. तर त्यांच्या मैत्रीलाही तिथेच कुठेतरी एक फुल स्टॉप लागला. आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर विवेक आणि गायत्री दोघेही खूप जास्त निराश होते. त्यांना म्हणजे अजिबात आवडलं नाही. ऑब्व्हियसली कोणाला आवडेल ना, त्या लहान वयात जिथे आपण जन्माला आलोय, जिथे आपण खेळलोय, जिथे शाळेत गेलोय आणि ती जागा जेव्हा आपल्याला सोडायला लागते तेव्हा खूप जास्त दुःख होतं. आणि स्पेशली जे लहान मुलं असतात त्यांना तर भयंकर. आणि तसंच काहीतरी त्या दोघांमध्ये झालं. पण इन द एंड ते लहान मुलं होती. जेव्हा गायत्री दुसरीकडे गेली, काही दिवसांनी तिथे रमली, तिथे त्याचे नवीन मित्र झाले, नवीन शाळेत वगैरे गेली आणि हळूहळू ती विवेकला विसरली, त्या गोष्टींना विसरली. आणि बघता बघता असेच काही वर्ष निघाले.
15 वर्षानंतर आता विवेक आणि गायत्री मोठे झाले होते, म्हणजे दोघांचेही वय असेल 21-22 वर्षाचे असतील. विवेक ह्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतला होता, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये होता आणि तो तिथेच सांगलीलाच राहायचा. आणि जी गायत्री होती ती एक आर्ट स्टुडंट होती. आर्ट कॉलेजमध्ये तिने आपलं ॲडमिशन घेतलं होतं. आता काय झालं ना, जेव्हा गायत्री ही तिच्या फायनल इयरमध्ये होती ना, तेव्हा तिच्या वडिलांचा एक रिटायरमेंटचा टाईम आला होता आणि त्यावेळी ते लोकही अशी कोणती जागा बघत होते सेटल होण्यासाठी, की कारण पूर्ण आयुष्य त्यांनी हे एका ठिकाणावरून दुसरं बदलीवालच त्यांचं राहिलेलं, ट्रान्सफर करत राहिलेले ते लोक. आणि तेव्हा त्यांचं ठरलं की आपण तिथेच जाऊया जिथे गायत्रीचं बाळपण गेलं, कारण ती जागाही एकदम छान होती, सुंदर होती. तर त्यांचं ठरलं की तिथेच जाऊया. तर आता जवळपास 15 वर्षानंतर गायत्री ही परत त्याच ठिकाणी शिफ्ट झाली होती आणि ह्याची काहीच कल्पना विवेकला नव्हती. तो तर ऑलमोस्ट विसरूनच गेला होता की कोण गायत्री, काय त्या सगळ्या गोष्टी. कारण ज्यावेळी तिने ती जागा सोडलेली ना, त्यावेळी तेव्हा काही मोबाईल किंवा सोशल मीडिया असं काही नव्हतं. त्यामुळे त्यांचं दोघांचे काहीच कॉन्टॅक्ट नव्हतं, इवन त्यांच्या घरातल्यांचाही काही कॉन्टॅक्ट नव्हता. ज्या दिवशी गायत्री परत तिथे शिफ्ट झाली त्याच दिवशी ती विवेकच्या घरी गेली. विवेकच्या घरी जाऊन दारावर उभी राहिली. सगळे लोक विचार करत बसले, त्याच्या घरातले विचार करत बसले की बाबा ही कोण मुलगी आली अचानक दारावर उभी आहे. तितक्यात विवेकने तिच्याकडे बघितलं आणि जसंच विवेकनी गायत्रीकडे बघितलं ना, तिच्या डोळ्यात बघितलं, त्यांनी लगेच तिला ओळखलं. म्हणजे काही क्षणातच तिला ओळखलं, म्हणजे त्या दोघांनी एक दुसऱ्याला ओळखलं. आणि आता तिथून परत त्यांच्या हाच मैत्रीचा प्रवास सुरू झाला. परत त्यांच्या त्या फ्रेंडशिपची, त्यांच्या मैत्रीची एक नवीन सुरुवात झाली होती. आता कसं झालेलं ना, की ते दोघे एक दुसऱ्याशी म्हणजे दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भेटायचे, फिरायला जायचे, खायला वगैरे जायचे आणि मस्त चालू होतं. कॉलवर बोलणं किंवा सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर चॅट वगैरे सुरू असायचं, म्हणजे एकदम मस्तपैकी चाललेलं. आता त्यांच्या ह्या मैत्रीला 1-2 वर्ष झालेले, 1-2 वर्ष रेग्युलरली भेटायचे वगैरे असं तसं चालू होतं. आता कसं झालेलं ना, की जी गायत्री होती ना, तिचे घरातले थोडे स्ट्रिक्ट होते. त्यांना हे मुलांबरोबर फिरणं वगैरे हे नाही आवडायचं, स्पेशली विवेकबरोबर फिरणं, कारण ती त्याच्याबरोबरच असायची. आणि त्याच्या आईवडिलांनी खूपदा विचारलंही की तुझं काय चालू आहे का, तुमचं काय सुरू आहे का, अशा तशा गोष्टी. तर गायत्रीने खूप क्लिअर केलेलं की नाही, तो माझा मित्र आहे आणि तो माझ्या भावासारखा, आम्ही लहानपणाचे मित्र आहोत, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. तर घरातल्यांना गायत्री खूप क्लिअर करून ठेवलेलं, तरी पण ते थोडे थोडे राग तर करायचेच. पण कसं होतं ना, गायत्रीच्या मनात तर आपल्याला माहिती होतं की त्याला भाव मानायची, पण विवेकच्या मनात तसं नव्हतं. विवेक मनातल्या मनात हे जे 2-3 वर्ष त्यांनी सोबत घालवले होते, जो वेळ त्यांनी तिच्याबरोबर घालवला होता, त्याला गायत्री ही आवडू लागली होती, त्याला ती खूप आवडायची. पण त्याला कधीच बोलण्याची हिंमत नाही झाली, कारण त्याला असं वाटायचं की गायत्री माझ्यावर एवढी फिरते आणि आमची जेवढी चांगली मैत्री आहे आणि त्या सगळ्या गोष्टी, तर तिच्याही मनात तेच असेल. एक दिवशी काय झालं ना, की ते लोक असेच बाहेर गेलेले, संध्याकाळची वेळ होती आणि मला वाटतं व्हॅलेंटाईन्स डे होता. आणि विवेकने तिला गुलाब देऊन जेही त्याच्या मनात होतं ते त्याने सांगितलं. त्याने सांगितलं की मी तुझ्यावर प्रेम करतो गायत्री आणि मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. आपण लहानपणापासून सोबत आहोत आणि इवन आपल्या घरातले ओळखतात आपल्याला, तर मला तू आवडतेस आणि मला माहिती आहे तुझाही होकार आहे आणि तुलाही मी आवडतो, तर ॲक्सेप्ट करूया आणि आपण पुढचं आयुष्य सोबत घालवू. गायत्री खूप जास्त शॉक झाली, तिला प्रचंड राग आला. ती बोलली, पण हे तू काय बोलतोय, माझं असं मनात काहीच नाही आहे, मी नाही तुझ्यावर प्रेम करत आणि हे आपलं वयही नाही आहे, तू फक्त माझा चांगला मित्र आहेस. तू हे वेगळे अजम्पशन्स का लावतोयस आणि आपल्यामध्ये तसं काहीच नाही आहे. तू फक्त आणि फक्त माझा मित्र आहेस, तू माझ्या भावासारखा आहेस. माझ्या मनात काहीच इमोशन्स नाही आहेत, मला तुझ्यावर प्रेमही नाही आहे, मला फक्त तू मित्र म्हणून आवडतोस, बाकी काहीच नाही. आणि हे सगळं ऐकताच विवेक खूप जास्त दुःखी झाला, खूप निराश झाला. तसं झालं की त्याचं दिल तुट गया उसका, तशा प्रकारे झाला. तो खूप दिवस असं सदम्यामध्ये होता, जास्त बोलायचं वगैरे नाही. आणि गायत्रीशीही त्याचं बोलणं असं एकदम थांबून गेलं होतं, ऑलमोस्ट थांबून गेलं होतं. त्याच एक दिवशी गायत्रीने त्याला कॉल लावला आणि त्याशी बोलली की बाबा ठीक आहे बघ, आपल्यात ते सगळं नाही आहे, म्हणजे तसं नाही, पण आपण मैत्री का तोडतो आपली, ह्याचा त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपण आपल्या मैत्रीवर का होऊन देतोय. आपण अजूनही चांगले मित्र आहोत, आपण भेटत जाऊ, आपण फिरत जाऊ आणि आपण तसं चाललंय त्या सगळ्या गोष्टी विसरून आपण तसेच राहू जसे आपण होतो. विवेक पण बोलला बरोबर आहे तिचंही. त्याने तिला हा केलं आणि ते लोक असेच फिरायला वगैरे जायचे. तर एक दिवशी काय झालं ना, ते लोक असेच बाजारात फिरत होते, तेव्हा गायत्रीच्या एका नातेवाईकांनी त्या दोघांना सोबत बघितलं आणि तिच्या घरी सांगितलं
आणि हे सगळं जेव्हा तिच्या वडिलांनी एका नातेवाईकाकडून ऐकलं तेव्हा ते खूप जास्त रागात आले. जेव्हा गायत्री घरी आली तिला खूप जास्त ओरडले, तिला मारलं वगैरे आणि तिला धमकी दिली की जर परत काही असं झालं तर आम्ही मोबाईल तुझ्याकडून घेऊन टाकू, तू नको राहू मुलांसोबत, हे तुझं वय आहे का, अभ्यासावर लक्ष दे, अशा सगळ्या गोष्टी. त्या दिवसानंतर गायत्रीने विवेकला सांगितलं की असं असं झालं आहे माझ्या घरी आणि आपल्या दोघांसाठी आत्ताच्या वेळी हेच चांगलं आहे की आपण आपल्या करिअरवर लक्ष देऊया आणि आपलं भेटणं वगैरे कमी करू. बाहेर तर मी तुझ्यावर चॅटवर वगैरे बोलेन, पण असं प्रत्यक्ष भेटणं मला कधीच पॉसिबल होणार नाही. विवेकही थोडा घाबरला, कारण एक भीती त्यालाही होती की त्याच्याही घरी सांगतील हे लोक. त्या दोघांचं भेटणं तर बंद झालेलं आणि काही दिवसानंतर त्यांचं जेही इंस्टाग्रामवर वगैरेही बोलणं व्हायचं तेही ऑलमोस्ट बंद झालं आणि म्हणजे बंदच झालं असं पकडा. आता कसं झालं की गायत्री ही तिच्या आयुष्यात बिझी झाली आणि जो विवेक होता त्याचीही प्लेसमेंट वगैरे लागणार होती, तोही त्याच्या नोकरीत वगैरे बिझी झाला. इंजिनियर असल्यामुळे त्याला पुण्यात नोकरी लागली आणि तो पुण्याला शिफ्ट झाला. आता 1-2 वर्षानंतर त्याला परत गायत्रीची आठवण आली, कारण भले ते लोक लांब होते, त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं, पण विवेकच्या मनात नेहमी गायत्री ही होतीच. कारण तुम्हाला माहिती आहे की बाबा ती लहानपणापासून त्याच्यासोबत होती, त्याला आवडायची. तर गायत्री भले त्याच्यापासून लांब झाली पण त्याच्या मनातून कधी नाही गेली. तर 2 वर्षानंतर विवेकने परत गायत्रीला कॉन्टॅक्ट करण्याचा ट्राय केलं. तेव्हा विवेकला समजलं की गायत्रीने त्याला सगळीकडून ब्लॉक केलं आहे, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, सगळीकडे. त्याला काहीही म्हणजे तो कॉन्टॅक्ट करू शकत नाही असं बरं सिच्युएशन होतं. पण विवेकला काहीही करून तिच्याशी बोलायचं होतं, कारण आता विवेक हा चांगली नोकरी करत होता, त्याला चांगला पगार पाणी होता आणि त्याला परत एकदा एक लास्ट ट्राय द्यायचा होता. तेव्हा त्यांनी काय केलं की त्यांनी गायत्रीच्या एका बेस्ट फ्रेंडला कॉल लावलं. तिचं नाव अंकिता होतं आणि तिला विचारलं की गायत्री कुठे आहे, मला तिचा नंबर हवा आहे, किंवा मला तिच्याबरोबर बोलायचं आहे, तर तू मदत करू शकतेस का, अशा सगळ्या गोष्टी. आणि तेव्हा जे अंकिताने त्याला सांगितलं हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती बोलली की ती आहे इथेच आहे, पण तिचं आता लवकरच लग्न होणार आहे. हे ऐकून विवेक शॉक झाला की लग्न म्हणजे अचानक 1-2 वर्षात तेवढं लग्न कसं काय. तेव्हा ती बोलली 1-2 वर्ष कुठे, तिचं तर खूप जुनं रिलेशन आहे. म्हणजे तिचं एका मुलाबरोबर जवळजवळ 6-7 वर्षापासून रिलेशन होतं, शाळेपासून. आणि ह्याची विवेकला काहीच कल्पना नव्हती की ती ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असताना तिने विवेकची ही गोष्ट लपवली आणि ती त्याच्यावर फिरायची आणि तशाच काही प्रकारे वागायची. हे सगळं ऐकताच विवेकला प्रचंड राग आला, म्हणजे खूप जास्त राग आला. त्यांनी फोन लगेच तिथे ठेवला, सांगलीला गेला आणि तिथे त्यांनी एका बाबाला शोधलं जो काला जादू करायचा. त्यांनी त्या बाबाकडे गेला आणि तिला बोललं की मला काही करून मला ह्या मुलीशी लग्न करायचं आहे, म्हणजे मला ह्या मुलीवर वशीकरण करायचं आहे, काही करून की ही मुलगी माझ्या ताब्यात यावी, मी जे बोलेन ते करावी आणि मला हिने नकार नाही दिला पाहिजे, मला काही करून त्याचं सोल्युशन द्या. तेव्हा तो बाबा बोलला की मी करून देतो तुझ्यासाठी, मला फक्त 10,000 रुपये दे आणि मी एक गोष्ट देतो, ते तू तिला खायला घाल. विवेकने काहीच मागचं पुढचा विचार नाही केला. तो बोलला ठीक आहे. त्यांनी लगेच 10,000 रुपये दिले त्याला आणि त्यांनी थोड्याच वेळात एक गोष्ट त्याला दिली. बोलला ही जी गोष्ट आहे ना ही तिला खाऊ घाल. आता विवेकनी काय केलं ना, विवेकनी अंकिताला बोलून गायत्रीशी परत भेटला तो आणि भेटल्याबरोबरच तिला म्हणजे असंच बोललं की जाऊ दे, जे झालं ते झालं, मी ऐकलं तुझं लग्न होतं आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला खरोखर खूप आनंद आहे, असं तसं एकदम चांगल्यापैकी बोलू लागला. आणि विवेकनी जी पुडी होती ना, जी बाबांनी त्याला दिली होती, ती एका ज्यूसमध्ये जे कोल्ड्रिंक असतं ना त्याच्यात तिला टाकून दिली. गायत्रीनेही काही विचार न करता ती कोल्ड्रिंक पियाली. काहीतरी ते लोक खात होते आणि त्या चक्करमध्ये ती कोल्ड्रिंक पियाली आणि इथेच खरा गेम सुरू झाला. गायत्री ही दुसऱ्या दिवसापासून खूप जास्त म्हणजे ती तब्येत खराब झाली. ती खूप जास्त उदास राहायला लागली. असं वाटत होतं की ती नाहीच आहे. ती एकदम शांत राहायला लागली, कोणाशी बोलायची नाही, काय खायचं नाही. ती फक्त तेव्हाच खुश असायची जेव्हा विवेक तिच्याबरोबर असायचा. सुरुवातीला तर त्यांना वाटलं की ठीक आहे, बरी होईल, हे होईल, पण काही डॉक्टर वगैरे काही म्हणजे ज्यांनी डॉक्टरांना वगैरे दाखवलं पण काहीच गोष्टीचा फरक नव्हता पडत. जेव्हा विवेक असायचा तेव्हाच ती खायची, प्यायची आणि आनंदी राहायची. पण जसाच विवेक निघून जायचा ती परत त्याच्या आठवणीत म्हणजे ती विवेकपेक्षा लांब राहू शकत नव्हती, अशी काहीतरी त्याची कंडिशन झाली. सुरुवातीला तर हे सगळं नॉर्मल वाटलं, पण जसे काही महिने झाले त्याच्या घरच्यांना समजलं की हे नाही आहे. म्हणजे आम्ही आमच्या मुलीला गेल्या 21-22 वर्ष बघतोय आणि ही अचानक काय झालं ह्याला. आणि त्यानंतर जे गायत्रीचे आजोबा होते त्यांना समजलं की काहीतरी गडबड आहे. त्यांनी त्यांच्या गुरूंकडे गायत्रीला नेलं आणि त्यांनी विचारलं की बाबा ही अशी मुलगी वागते, आमची मुलगी अशी नाहीच आहे.
त्यावेळी त्यांच्या गुरूंनी तिला बघितलं, तिला औषध वगैरे दिलं, थोडी पूजा वगैरे केली आणि त्यांना समजलं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे कोणीतरी करणी केली आहे तिच्यावर. तिला काहीतरी खायला घातलं आहे आणि तिच्यावर वशीकरण झालं आहे. हे जसंच तिच्या घरच्यांना सांगितलं, तिच्या घरचे खूप जास्त घाबरले. कारण ती तशीच झालेली, ती कोणाचंच ऐकायचं नाही. तिच्या तोंडातून सतत विवेक 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 हे सुरू होतं. आणि त्याच्या ह्या गोष्टीमुळे इवन तिचं लग्न तुटलं होतं. आणि आता जेव्हा त्यांच्या घरातल्यांना हे सगळं समजलं ना, तेव्हा त्याच्या घरातल्यांनाही विवेकवर खूप जास्त राग आला. म्हणजे असं की बाबा ह्याला मारून टाकावं असं त्यांना वाटलं. पण तेव्हा त्यांच्या गुरुने त्यांना सावधान केलं की जर तुम्ही त्याला मारलात ना, तर तुमची मुलगी काही बरी होणार नाही, उलटा अजून त्रास होईल. तेव्हा त्याच्या गुरुने सांगितलं की माझे गुरु आहेत, आपल्याला पूजा घालावी लागेल, एक मोठी पूजा घालावी लागेल. आणि आपण जेही कोणी हिच्यावर जे काही केलं आहे, आपण त्यालाच त्यांच्यावर उलटं पाडू. ते बोलले ठीक आहे, तसं करू. म्हणजे त्याला मारण्यापेक्षा आपण हे करू. काही दिवसानंतर अमावस्याच्या रात्री त्यांनी एक मोठी पूजा घातली घरी. खूप काही झालं. गायत्रीने खूप आरडाओरडा केला. म्हणजे ती तिच्या रूममधून बाहेरच नव्हती पडत. ती काही केल्या त्या पूजेला बसायलाच तयार नव्हती. ती 4 माणसांनाही ऐकत नव्हती, एवढी ताकद तिच्यात आली होती. ती काही करून त्या पूजेला बसत नव्हती, असं तसं. पण त्या गुरूंनी वगैरे खूप लोकांनी तिला पकडलं आणि ती क्रिया पूर्ण केली. जेव्हा ती क्रिया पूर्ण झाली ना, गायत्री बेशुद्ध झाली. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली, तेव्हा सगळं काही नॉर्मल होतं, एकदम फाईन, सगळं काही एक नंबर. पण दुसरीकडे जो विवेक होता ना, त्याची तब्येत मात्र बिघडायला लागली. म्हणजे तो अक्षरशः वेडा झाला होता. म्हणजे तो अंगावर काहीच कपडे ठेवत नव्हता. सो दिसेल त्याला काही उलट बोलत होता, लोकांना मारत होता. म्हणजे त्याच्याबरोबर जे काही होत होतं त्यालाच समजत नव्हतं की काय. त्याला म्हणजे काहीच समजायचं नाही. तो कोणालाही काय बोलायचा आणि वेड्यासारखा फिरायचा. त्याच्या घरच्यांनीही त्याच्यावर भरपूर इलाज केले. ते भरपूर काही बाबाकडे वगैरे नेलं, हे नेलं, ते नेलं. पण त्याचं काय होतं ना, की त्याचा जो कर्म होता ना, तोच त्याच्यावर उलट पडला होता. आता या गोष्टीला जवळजवळ 4-5 वर्ष झाली. आता विवेकचे घरचेही त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण त्याच चौकात तो मुलगा नेहमी फिरत असतो वेड्यासारखा, फाटलेले कपडे, असं भिकाऱ्यासारखे एकदम राहतो. आणि त्याच्या हातून फक्त एकच उच्चार असतो, गायत्री, गायत्री कुठे आहेस, गायत्री मला तुझ्यावर लग्न करायचं आहे. आणि असंच बडबडत तो फिरत असतो. कोण काही देतो, टाकलेलं जेवण कचऱ्यातून वगैरे खात असतो आणि तशा सगळ्या गोष्टी तो करत असतो. आपण बोलतो ना, आपण खूपदा गोष्टी मिळवण्यासाठी एक शॉर्टकट वापरतो किंवा एक शॉर्टकटचा मार्ग घेतो. पण जेव्हा त्या गोष्टी आपल्यावर परत येतात ना, तेव्हा ते खूप जास्त भयानक होऊन येतात. त्यांची पॉवर असते ते खूप जास्त वाढलेली असते. आणि म्हणूनच बोलतात ना, प्रेम हे मिळवण्याची गोष्ट नाही आहे. हे ज्याला असतं त्याला असतं. आणि जेव्हा ते नाही आहे त्यावेळी आपण सोडून पुढे गेलं पाहिजे. आपण ह्याआधीही विद्याबरोबर एक पॉडकास्ट केला होता आणि त्यातही तिने अशाच काही गोष्टी सांगितल्या. जर तुम्ही बघितलं नसेल तर नंतर जाऊन बघा. पण तिने तिच्या एका मैत्रिणीबद्दल सांगितलेलं की तिने कसं काला जादू वगैरे करून एका मुलाला वशमध्ये वगैरे आणण्याचा प्रयत्न केला. तर अशा बऱ्याच गोष्टी होतात. खूपदा लोक फसतात, लोकांचं आयुष्य बरबाद होतं. आणि त्यातून एकच गोष्ट आपल्याला समजते की आपण ह्या गोष्टींपासून जेवढं लांब राहू तेवढं चांगलं आहे. मित्रांनो, जी आपली दुसरी स्टोरी आहे ना, ही मुंबईमधल्या एका हॉन्टेड बिल्डिंगची आहे. तुम्ही खूपदा जेव्हा म्हणजे जे मुंबईत राहतात, तुम्ही खूपदा जेव्हा विरारपासून चर्चगेटला जात असाल, तेव्हा तुम्ही मीरा रोड आणि दहिसरच्या मध्ये एक अबॅन्डन्ड बिल्डिंग बघितलीच असेल. म्हणजे एक बिल्डिंग आहे, खूप मोठी इमारत आहे ती. तिचं काम कधी पूर्ण झालंच नाही. आता ह्याच्यामागे खूप कारण आहेत. काय बोलतात की जो बिल्डर होता त्याचं काही म्हणजे इलिगल कन्स्ट्रक्शनमुळे ती फसली गेली, किंवा खूप जण असेही म्हणतात की तिथे जेव्हा ती बिल्डिंग बनत होती तेव्हा खूप साऱ्या वर्कर्सचा तिकडे मृत्यू झाला होता किंवा काही झालं होतं. तर तेव्हापासून ही बिल्डिंग अशी हॉन्टेड आहे. इथे अजूनही त्यांची आत्मा वगैरे असते, ज्याही वर्करचं तिथे मृत्यू झाला होता. आणि अशा घटना मी बऱ्याचदा ऐकल्यात पण. म्हणजे ज्याही आपल्या मोठ्या बिल्डिंग्स बनतात, म्हणजे मी बऱ्याच ऑफिसेसची गोष्ट ऐकली, बऱ्याच हॉस्पिटलची गोष्ट ऐकली, किंवा जेव्हाही आपले मोठमोठ्या इमारती बनतात नाही, काचेच्या मोठमोठ्या इमारती, तेव्हा खूप लेबर वर्क लागतं, खूप लोक लागतात त्यांना बनवण्यासाठी. आणि त्यांचं कामही खूप जास्त हार्ड असतं, म्हणजे खूप जास्त कठीण असतं. आणि ते करतेवेळी बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो, पडून, शॉक लागून, किंवा काहीही कारण कामच तेवढं कठीण असतं ते. तर तशीच एक बिल्डिंग आहे मीरा रोड आणि दहिसरच्या मध्ये. ती गोष्ट आहे ना, मला आपल्या एका सबस्क्रायबरनी पाठवली आहे. त्यांनी त्याचं नाव डिस्क्लोज नाही करायचं आहे.
तर ही गोष्ट 2 मित्रांची आहे. परत 2 मित्र आले. कारण एकटं माणूस घाबरतो. जेव्हा कोण सोबत येतो ना, असं एक सपोर्ट मिळतो, तेव्हाच अशा सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे. एकाचं नाव अक्षय होतं आणि एकाचं नाव प्रकाश होतं. ठीक आहे. हे दोघेही चांगले मित्र होते आणि जवळ दोघांचं वयही असेल, म्हणजे 20-21 वर्षाचे दोघेही असतील, 1-2 वर्ष मागे पुढे. ठीक आहे. आता ह्यांची बऱ्याच वर्षाची मैत्री होती आणि खूप मस्तीखोर होते. म्हणजे ह्यांचं कसं असायचं ना, हे जेव्हा ह्यांना सुट्टी असायची ना कॉलेजमधून, वगैरे, तेव्हा काही ना काही असे किडे करायचे. म्हणजे इथे जाणार, क्रिकेट खेळता खेळता कोणाची काच फोडणार किंवा कोणाच्या त्या बाहेरच्या दुकानातून काही चोरी करणार, असं काहीतरी मस्ती नेहमी लोक करत राहायचे. जो प्रकाश होता ना, तो खूप असा सिम्पल मुलगा होता, म्हणजे तो घाबरायचा, पण तो अक्षयच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन जे हवं ते करायचा. म्हणजे त्यांना जे पटायचं ते करायचे. ठीक आहे. तर एक दिवशी कसं झालं ना, अक्षय आला प्रकाशकडे, त्यांना सुट्टी होती, शनिवार वगैरे असेल. प्रकाशकडे आला आणि त्याला बोलला की अरे ऐक ना, आपण एक काम करूया का? तुला बोल ना. बोलते ना, अरे तिथे ना एक बिल्डिंग आहे, असं बोलतात ती बिल्डिंग हॉन्टेड आहे आणि तिथे भूतबितं असतात. मी नाही मानत त्या गोष्टींवर, आपण जाऊन बघूया. तसं मी बोललो. प्रकाश हा खूप जास्त मित्र होता. ते ऐकता क्षणी तो बोलला की मी नाही येत. प्रकाशला नव्हतं जायचं, पण अक्षय काही करून त्याला कन्व्हिन्स करत होता. तेव्हा अक्षय बोलला की टेन्शन नको घेऊ, बघ आपण जास्त वेळ तिथे नाही थांबणार, आपण फक्त रात्री जाऊया, 12च्या नंतर आपण जाऊ आणि येऊ. आपण बघू तर नक्की तिथे काय आहे, माहिती तर पडेल, जरा थ्रिल आहे लाईफमध्ये. प्रकाश ऐकून खूप जास्त घाबरला, पण अक्षयच्या पुढे त्याचं काही चालणार नव्हतं. तो फायनली नंतर कन्व्हिन्स झाला. तो बोलला की ठीक आहे जाऊया, पुढच्या शनिवारी आपण रात्री 12च्या नंतर आपण तिथे जाऊ आणि तिथे आपण बघूया काय. फायनली आता काही दिवस गेले आणि ती रात्र आली, ज्या रात्री ते लोक ते बिल्डिंग एक्सप्लोअर करायला जाणार होते. ती बिल्डिंग जी लांबून तर एकदम मोठी अशी आलिशान कॉम्प्लेक्स वाटतं, पण आतमधून एकदम खंडर आणि एक रहस्यमय बिल्डिंग होती. जसेच ते लोक तिथे पोचले, अक्षय आणि प्रकाश तिथे पोचताच क्षणी त्याची नाहीरी सुरू झाली. त्याला असं होतं की मला नाही जायचं इथे काहीतरी विचित्र वाटतंय. त्याला एक वेगळीच एनर्जी सेन्स झाली. त्याने आपण असं बोलतो ना की खूपदा आपण कोणत्या एका जागेवर जातो, आपले इन्स्टंट लगेच पकडतात, आपल्याला आतून असं आपलं मन बोलतं की ही जागा चांगली नाही किंवा ही वेळ चांगली नाही किंवा हा मनुष्य चांगला नाही आहे. प्रकाशच्या मनातही तसंच काही सुरू झालं. त्याला असं वाटायला लागलं की ही जागा बरोबर नाही आहे, मला नाही गेलं पाहिजे. म्हणजे खूप घाबरला तो आणि तो नाहीच बोलत होता. पण कसं करून अक्षय काय ऐकत नव्हतं. अक्षय बोलतात आत्ता इथपर्यंत आलो आहे ना, जाऊन बघूया. ते लोक कसे गेले, घाबरत गेले. त्यांच्याकडे एक छोटीशी टॉर्च होती. त्यावेळी माहिती आहे ते सेल टाकायची एक टॉर्च यायची, तशी एक टॉर्च होती. ते लोक गेले आणि पहिल्या माल्यावर पोचले. पहिल्या माल्यावर बघतात तर काहीच नाही आहे, म्हणजे एकदम काही नॉर्मल, एकदम थंड वारा सुरू आहे आणि सगळं काही नॉर्मल. अक्षय ते जातात जोरजोरात हसायला लागला की बघितलंत, हे अंधश्रद्धा पसरवून ठेवली लोकांनी, काहीच नाही आहे इथे, सगळं काही नॉर्मल तर आहे काय, मस्त वारा लागतोय, मस्त इथे पुढच्या एक बियर घेऊन येऊ आणि इथे मस्त बसून पिऊ या वाऱ्यात एकदम, असं काही त्यांचं ठरलं. आणि त्यांचं बोलणं सुरू होतं. आता प्रकाशही मात्र थोडा असं काम डाऊन झाला होता, थोडा शांत झाला होता आणि त्यालाही वाटलं काहीच नाही आहे, म्हणजे एकदम नॉर्मल तर आहे. ते बोलले की चांगलं आहे, चला. ते लोक पहिला माला फिरले आणि वरती गेले. त्या दुसऱ्या माळ्यावर ते लोक गेले ना, त्यांना एक विचित्र वास येऊ लागला, असं की काहीतरी जळतंय. ते दोघंही हलकं नर्वस झाले, पण त्यांना असं वाटलं की काही नाही, मे बी असेल काहीतरी, कोणतरी जाळत वगैरे असेल. पण जसेच ते लोक पुढे चालत होते ना, अचानक आउट ऑफ नो वेअर प्रकाशला जोरात कोणीतरी धक्का दिला आणि प्रकाश जागेवरच तिथे पडला. हे बघूनच अक्षय त्याला ओरडायला लागला की बाबा सरळ नीट चाल बाबा, ही टॉर्च कशाला आणली, वापर ना जरा, नीट चाल, काय करतोयस तू. तेव्हाच प्रकाश त्याला बोलला की बाबा मी नीटच चालतोय, मला कोणीतरी धक्का दिलाय. हे ऐकून परत अक्षय हसायला लागला, कारण त्याला तर ह्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. त्या प्रकाश ऑलमोस्ट रडायसारखा झाला होता आणि त्याला बोलला की बाबा नाही, मला कोणीतरी धक्का दिला आणि एकदम जोरात धक्का दिला, आणि असं की कोण माणूस असं धक्का देतो तसं धक्का दिलाय मला. तो फक्त एकच बोलत होता की आपण जाऊया इथून, ही जागा चांगली नाही आहे, म्हणजे आई वाट बघत असेल, नको इथे, असं तसं करून ते दोघं म्हणजे धावत परत आले. म्हणजे आता 1-2 दिवस गेले होते आणि त्यांना असं काय वाटलं नाही. म्हणजे ते दोघे एकत्र भेटले आणि बोलले की कदाचित तसं नसेल काही, म्हणजे भासच असेल. त्यांनी ठरवलं, त्या दोघांनी ठरवलं की आपण एक काम करूया, आपण जाऊया ना आज परत. त्या दिवशी कुठे काय झालं, फक्त पडलाच ना, अजून काय झालं. तेव्हा प्रकाश बोलला हां बरोबर तर आहे, फक्त मी पडलो होतो. आणि त्याचा अर्थ हे नाही की कोणतरी तिथे हॉन्टेड असं भूत आत्मा वगैरे काहीतरी आहे. 3-4 दिवसांनी त्यांचं परत असं प्लॅन झालं की आपण परत जाऊ आणि मस्त एक बियर घेऊन जाऊ, तिकडे त्या कठाड्यावर बसू आणि थंड हवेत बियर पिऊ आणि परत येऊ.
तर जसेच ते लोक त्यावेळी जातात ना, परत ते दोघंही कॉन्फिडंट असतात. पहिला मला तर माहिती असतं काही नाही आहे, दुसरा मला पण आरामात चढतात आणि प्रकाशही इथे एकदम कम्फर्टेबल होऊन जातो. त्याची जी भीती असते तेही तिथे निघून गेलेली असते. कारण अक्षय बोलतो की आता कुठे पडलास का तू, कोण आहे का इथे, कोणीच नाही आहे, टेन्शन नको घेऊ, मस्त की आपण वरती जाऊ, एक बिअर पिऊ आणि खाली उतरू परत. तो बोलला ठीक आहे. आता काय झालं ना की जो प्रकाश होता ना तो खाली बघत होता की काय आहे का, किंवा जे घर वगैरे होते तो असंच बघत होता. आणि जो अक्षय होता तो फटाफट फटाफट वरती गेला. आणि जसंच तो वरती गेला ना, प्रकाशही बघतोय बघतोय बघतोय, एक एक माळा चढतोय. प्रकाश त्याच्या मागे होता आणि जसं प्रकाशही मागून जात होता ना, त्याला असं वाटलं की त्याच्या मागे कोणतरी आहे. त्याला कोणीतरी असण्याचा भास झाला. त्याला असं वाटलं की त्याचा कोणतरी पाठलाग करतो. त्यांनी मागे बघितलं तर कोणीच नव्हतं, पण एक विचित्र आवाज त्याला आला. आणि हे ऐकताच त्यांनी जोरात अक्षयला आवाज दिला आणि त्याने त्याची चालण्याची स्पीड वाढवली. तो पटकन अक्षयकडे जाऊ लागला आणि वरती जात असतानाच त्याला जोरात काहीतरी आपटण्याचा आवाज आला, म्हणजे काहीतरी आपटले असा आवाज आला. तो जोरात अक्षयला ओढत ओढत वरती गेला तर बघतोय तर अक्षय एका कोपऱ्यात उभा होता, एकटाच. असं नाही की बसलाय काय गप्पा मारतोय, काय नाही, एका कोपऱ्यात उभा आहे आणि भिंतीकडे बघतोय आणि कोणाची तरी बोलतोय. जेव्हा प्रकाश अक्षयच्या जवळ गेला, त्याला विचारलं की काय करतोयस तू, काय पडलं, तू आवाज ऐकलास का? अक्षय खूप शांतपणे बोलतोय की कोणता आवाज, काय बोलतोयस तू, थांब येते, बस, बोल याच्याशी, हा माझा मित्र आहे, भिंतीकडे बोट दाखवून. प्रकाश बोलते काय झाले बाबा, तू बियर वगैरे पिऊ, कुठे आहे बियर, कुठे पियालायस का तू, काय असं का वागतोयस? तर बोललं मी असंच वागतोय, हा बघ माझा मित्र समोर दिसतोय. तू जरा चल आताच्या आता, माझी आई ओरडेल, चल पटकन चल, ओरडतील भाई काय करतोयस, लेट झालंय, कोणतरी आहे इथे मला आवाज आलाय, मला असं वाटलंय कोणतरी आहे, पण निघूया पटकन इथे, तर कायमचं मला मरायचं नाहीये. तेव्हा अक्षय भिंतीकडे बघत बोलला की मी येतो, हा माझा मित्र आहे, हा घाबरा भित्र आहे, मी याला सोडून येतो आणि तुझ्याकडे परत मी तुझ्या जवळ येईन आणि मी इथेच राहीन, मी फक्त याला खालपर्यंत सोडून देतो आणि तुझ्या जवळ येतो परत. आता अक्षयचं असं वागणं बघून प्रकाशही थोडा घाबरला. अक्षय त्याला सोडतच नव्हता, त्याला पकडूनच ठेवला होता. म्हणजे तो बोलते की मी सोडतो तुला, मी येतो, मी तुला सोडायला येतो, हा माझा मित्र आहे. हे प्रकाशला खूप जास्त विचित्र वाटलं. प्रकाशने त्याचा हात तिथेच झटकला आणि जोरात खाली पळत सुटला. तर खाली तो धावत धावत घामाघूम होऊन खाली आला. त्याने बघितलं खाली माणसं जमलेत. ती जागा जिथे ते जेव्हा ते लोक गेले होते 1-1.5 तासाआधी कोणच नव्हतं, तिथे आता बरेच लोक जमलेत, म्हणजे 10-15 लोक जमलेत आणि घोळका गेलाय. तो जेव्हा मध्ये गेला तेव्हा त्याने बघितलं की एका माणसाची बॉडी खाली पडली आहे आणि तो माणूस दुसरा कोणी नसून अक्षय आहे. अक्षय हा मेला होता बिल्डिंगवरून पडून. आणि प्रकाशला जो तो जोरदार आवाज आला होता तो दुसरा कोणाचा नसून अक्षयचाच होता. अक्षय 8व्या माळ्यावरून खाली पडला होता किंवा त्याला कोणी ढकललं होतं माहीत नाही. जसंच त्यांनी वर बघितलं त्याला अक्षय दिसला. तोच पिवळ्या रंगाचा शर्ट, मरून पॅन्ट, विस्कटलेले केस, पण त्या चेहऱ्यावर आहे ना खूप एकदम विचित्र स्माईल होती. जे क्रीपी हास्य होतं त्याच्या चेहऱ्यावर. आणि खरं म्हणायला गेलो तर तो अक्षय नव्हता, ती अक्षयची आत्मा होती. कारण ज्या भूत पिशाचनी त्याला खाली ढकललं होतं त्यांनी आधी त्याला वशमध्ये केलं होतं. हे बघून प्रकाशला खूप खूप मोठा धक्का बसला. म्हणजे त्यानंतर जेव्हा तो घरी आला त्याने हे सगळं सांगितलं. अक्षयच्या घरातल्यांनाही त्याला ओरडलं, त्याच्या घरातल्यांनाही त्याला ओरडलं आणि त्या दिवशीपासून आजचा दिवस आहे. प्रकाश अजूनही ती गोष्ट काढल्यावर खूप जास्त घाबरतो. ते एक सगळ्यात पूर्ण प्रकारानं अजूनही त्याच्या डोळ्यासमोर येतो आणि अजूनही तो आता बऱ्यापैकी नॉर्मल झाला आहे, गोष्टी विसरल्या, पण त्याला ती आठवण आली ना तो खूप शांत होऊन जातो आणि खूप जास्त घाबरतो. तशा बऱ्याच गोष्टी असतात. ते पण बोलतो ना चॅलेंज नका करायला जाऊ कोणाला. जर बोलतायत लोक की तिथे नका जाऊ, तिथे काहीतरी आहे, तर आपण उगाच ते दीड शहाणेपणा करून नको तिथे जायला, मला असं वाटतंय. आणि ह्याच गोष्टीनंतर मला एक माझे पर्सनल एका फॅमिली मेंबरची एक गोष्ट, एक घटना त्यांच्याबरोबर घडली आहे ती आठवते. ती म्हणजे माझे एक मामा आहेत. तर झालं कसं ना की मीही शाळेत होतो आणि आम्ही गावी होतो, म्हणजे मी गावी गेलेलो आणि मी माझ्या एका मामांबरोबर होतो.
आणि संध्याकाळची वेळ असेल, 7-8 वाजले असतील, अंधार पडला होता आणि अचानक गावी लाईट गेली. मी माझ्या मामांबरोबर होतो. लाईट गेल्या गेल्या तर ते जोरात किंचाळले, म्हणजे असं त्यांना जसं काही कोणाला असं काही लागल्यावर ओरडतात ना, तसे ते ओरडले. म्हणजे एकदम लहान मुलं कसे एकदम किंचाळतात लाईट वगैरे जाते, तसे ते किंचाळले. मीही घाबरलो की बाबा काय झालं, म्हणजे मीही लोकांना वगैरे आवाज दिला, हे झालं की मला वाटलं काहीतरी बाबा झालं, अटॅक बिटॅक आलं काय असं. म्हणजे मी तर खूप जसं शॉक होतो त्यावेळी. थोड्या वेळानं लोक आले, जमले वगैरे, लाईट वगैरे आली, टॉर्च वगैरे घेऊन आले आणि मग त्यांना म्हणजे नॉर्मल झाले ते पण. ठीक आहे, पाणी वगैरे त्यांना दिलं. असं वाटलं की पडले बिडले का, त्यांनी पण सांगितलं नाही काय झालं. काही दिवस गेले आणि मी त्यांना विचारलं की मामा काय झालेलं, तुम्ही त्या दिवशी असं ओरडलात वगैरे, तुम्ही पडला वगैरे होतात का, किंवा काय तुम्हाला चावलं वगैरे होतं का, असं का तुम्ही म्हणजे रिॲक्ट केलं लाईट गेल्यावर. तर तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की जेव्हा ते लहान होते, म्हणजे अगदी म्हणजे 5-6 वर्षाचे वगैरे होते, त्यावेळी ते लोक चाळीत राहायचे, म्हणजे परेलला राहायचे ते लोक चाळीत. आणि त्यांची जी चाळ होती ना, ती बिल्डिंग टाईप चाळ असते ना, जी कॉमन बाल्कनीवाली चाळ असते तशी होती त्यांची. आणि एकदा काय झालं ना की जून जुलैचा महिना चालू होता, शाळा वगैरे नुकत्याच सुरू झाल्या होत्या आणि ते शाळेतून जस्ट आले होते म्हणजे खूपच लहान होते ते. ठीक आहे, आले होते आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून खेळायला जाणार होते. जसे ते खेळायला जाणार होते ना, तरी बघितलं की त्यांच्या पॅसेजमध्ये, त्यांच्या फ्लोअरवर आहे ना, एका रूमच्या बाहेर भयंकर गर्दी जमले, भयंकर लोक आहेत जे रूम जमलेत. आणि लोकांची रडारड, ओरडणं, कोण कोणाला शांत करतोय, कोण हायपर होतोय, कोणाला चक्कर, तसं काहीतरी होत होतं. त्यांना काहीच समजलं नाही की बाबा काय नक्की चाललंय काय ते. आणि त्यांचे मित्र गेले, म्हणजे जवळ गेले आणि विचारलं काय झालं. असं लहान मुलं जेव्हा आपण लहान असतो, आपल्याला एक क्युरिओसिटी असते, आपल्याला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. त्यांचंही तसंच होतं. ते गेले, त्यांच्याजवळ गेले, त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्यांना काहीच उत्तर देत नव्हतं. कोणी म्हणजे भाव नव्हतं देत की बाबा सगळे लोक एकदा टेन्शनमध्ये वगैरे होते, तशा गोष्टी. पण एक गोष्ट तर मात्र नक्की होती की खूप काही सिरियस होतं, कारण सगळे लोक पोलिसांना बोलवा, हे बोलवा, ते बोलवा, तशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि ते बोलले ठीक आहे, जाऊ दे बाबा, माझी बॅटिंग जाईल. ते तिथून निघणारच होते माझे मामा. तितक्याच त्यांना त्यांच्या एका शेजारच्याने बोलवलं की बाळा इथे. ते तिथे गेले. त्यांना बोलले की अरे ही छोटी खिडकीतून तू आत जाशील का. ते कारण तो जो घर होता ना, ते घर होता तिथे आतून लॉक लावलेलं होतं कोणीतरी. ते घर होतं, तिथे आत जाणं शक्य नव्हतं लॉकमुळे. तर ते बोलले की ही छोटी खिडकी आहे, इथून तू आत जाशील आणि तिकडून जाऊन आतून कडी उघडशील. तेव्हा ते बोलले की नाही, ते नाही बोलायला लागले, पण त्यांना कसं तरी कन्व्हिन्स केलं की जा ना प्लीज जा, असं तुला चॉकलेट देऊ, हे देऊ, ते देऊ. ते बोलले ठीक आहे चल, चॉकलेट वगैरे मिळत असेल तर मी जाईन. त्यांना असं कोणीतरी उचलून घेतलं आणि त्यांना खिडकीतून आत पाठवलं. ते त्या खिडकीतून आत गेले आणि आत जाताच त्यांनी जे बघितलं ना, ते खूप जास्त भयानक होतं. त्यांनी बघितलं तर एका माणसाचे पाय लटकलेले होते. एक तरुण मुलगा, एक 20-22 वर्षाचा मुलगा, त्याने स्वतःला गळफास लावून घेतला होता आणि पंख्यावर लटकलेला होता. ते बघताच ते तिथेच बेशुद्ध झाले. त्यांना काहीच समजत नव्हतं काय करू. ते पडलेले एका कोपऱ्यात पडून बसलेले आणि माहिती नाही काय त्याचा जो मुलगा होता त्याने स्वतःलाच म्हणजे गळफास लावून घेतलं होतं आणि काहीतरी त्याचं झालं होतं. पण त्या थोड्या वेळाने जेव्हा पोलीस वगैरे आले, दरवाजा वगैरे तोडलं, बघितलं तर हा कोपऱ्यात पडलेला होता. अजून रडारड सुरू झाली होती. त्यांना उचललं, त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन गेले, सलाईन वगैरे लावलं. त्या गोष्टीला जवळजवळ 40 वर्ष झाली. पण त्या दिवशीपासून जेव्हाही अंधार होतो ना, त्यांना तीच आकृती दिसते, त्यांना तोच मुलगा दिसतो आणि त्यांना तोच पंख्यावर लटकलेला गळफास लावलेला तो दृश्य त्यांना दिसतो. म्हणून त्या अंधाराला घाबरतात. म्हणजे हे मला डायजेस्ट करणंच कठीण होतं, कारण मी असं ऐकलं होतं पण कधी असं कोणाला पाहिलं नव्हतं. तेव्हापासून ते कधीच इवन झोपताना लाईट बंद नाही करत. आणि तेच कारण होतं की ज्या दिवशी गावी लाईट गेली तेव्हा ते जोरजोरात किंचाळले, कारण त्यावेळी पण तोच मुलगा त्यांना दिसला. ह्याच्या मागचं कारण माहिती नाही की त्यांचा माइंड गेम खेळतोय त्यांच्याबरोबर, की जो मुलगा होता तो अजूनही त्याची आत्मा त्यांच्या मागे आहे. कोणालाच माहिती नाही. म्हणजे असं होतं ना, कारण त्या मुलाला सगळ्यात पहिला तर ह्या काकांनी बघितलेलं, कारण त्या मुलाला सगळ्यात पहिला तर ह्या मामाने बघितलेलं. आणि जे लहान मुलं असतात त्यांची सोल एकदम प्युअर असते. कसं बोलतं ना, मुलं देवाघरची फुलं, ते तसं काय असेल की तो त्यांच्याबरोबरच राहिला किंवा तो त्यांच्याबरोबरच आहे आणि दरवेळी जेव्हा अंधार येतो तेव्हा तो त्यांना दिसतो. आता आपण तर माझ्या पर्सनल किस्स्यांवर आलोयच आणि आता आपला पहिला व्हिडिओ पण आहे या स्टुडिओमधला. तर एक इन्सिडेंट आहे, हे आमच्याबरोबर झालेलं होतं. हे मी आणि माझ्या कझन्सबरोबर झालं होतं. मी माझ्या मामाच्या गावी गेलेलो आणि तिथे आहे ना, कसं झालेलं की तिथे त्यावेळी
मे महिन्याचा टाईम होता, लाईट गेली होती आणि त्यामुळे आम्ही सगळे जे भावंड होतो ना ते वटीवर बसलेलो. तर बाहेर एक कठाडा केलेला असतो आणि त्याला वटी असं म्हणतात, की म्हणजे एक बसण्यासाठी वगैरे जागा केली असते. आणि असं मी गप्पा मारतोय, हे मारतोय, ते मारतोय. तर काय झालं ना, माझा एक लहान भाऊ आहे, तो खूप मस्तीखोर आहे. म्हणजे तो आहे ना असं, त्याला खूप मजा येते अशी कोणाची म्हणजे कोणाची मजा घेण्यात किंवा मस्ती कोणाला घाबरवण्यात त्याला खूप मजा येते. तो अचानक बोलला, तो बघ तो बघ कोणतरी आहे तिथे, कोणतरी आहे." आम्ही तिथं बघितलं, कोण नाही आहे. आम्हाला सुरुवातीला सोडून दिलं. आम्ही म्हणजे आम्हाला माहिती होतं ना जे ट्रिक्स, की तो दरवेळी असंच करतो आणि ते सगळं होऊन जातं. तर आम्हाला पकावतोय, आम्ही त्याला एवढं भाव नाही दिला. थोड्या वेळानंतर तो परत बोलला, "ते बघ कोणतरी आहे तिथे, बघते आपल्याकडे." आम्ही परत त्याला टपली-इपली मारली, बोललो, "येडा-बिडा झाला आहे का तू? शांत बस जरा, ह्याला पाठवा, आतमध्ये पाठवा." इथे एवढं आम्ही काहीतरी खेळत होतो, मला वाटतं पत्ते किंवा लुडो खेळत होतो. आम्ही इग्नोर केलं, त्याला टपली-बिपली मारली आणि परत शांत बसलो. थोड्या वेळानंतर तो परत घाबरून बोलला, म्हणजे तो आवाज एकदमच जास्त असा जड झाला होता आणि तो बोलला, "तो बघ खरोखर तो आहे तिथे, तो आपल्याला बोलवतोय." पण त्यावेळी आम्हाला त्या आवाजावरून कळत होतं की काहीतरी आहे. आणि जसंच आम्ही तिथे बघितलं ना, आम्हाला एक सावळी दिसली आणि सगळेजण खरोखर किंचाळले. म्हणजे किंचाळले आणि पण आम्ही झालं की बघूया कोण आहे. कारण आम्ही आमच्या घरात होतो, आम्हाला माहिती आहे दरवाजा उघडा आहे, आम्ही आमच्या एक सेफ एन्व्हायरमेंटमध्ये होतो. मग असं कोण पळून नाही गेलं. म्हणजे जे लहान मुलं होते ते गेले, जे लहान आमचे भावंड होते ते लोक आत गेले, पण आम्ही काही लोक तिथे थांबलो. आम्ही आमच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि आम्ही झूम करून तो एक व्हिडिओ काढला. आणि त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की कोणतरी आहे तिथे, कोणतरी आहे. आता तो एक माणूस असू शकतो किंवा काय असू शकतो. आम्ही तो लगेच व्हिडिओ घेतला आणि माझ्या मामांकडे गेलो आणि त्याला दाखवलं की बघा असं काहीतरी आहे. मामाबाई घाबरत नाही कोणाला, ते बाहेर पडले, ते लोक तिथे गेले, पटकन लगेच गेले, कोण आहे बघू दे, असं तसं गेले. तिथे कोणीच नव्हता, तिथे कोणीच नव्हता. म्हणजे असं जर असेल, त्या घराच्या मागे होता ना तो, असं असेल की मोस्ट लाईकली चान्सेस असेल की त्या घरातलं कोणतरी आहे किंवा काय. पण कोण का करेल? रात्रीचे जवळपास 3:30 वाजत होते. कोण कशाला कोणाला पडली आहे? आम्ही जे बोलतोय त्याला आवाज येत आहे का? किंवा कोण आम्हाला का घाबरवेल? इवन असं पण नाही आहे की म्हणजे दिवसा असतं तर बोलू शकतो काहीतरी प्लॅन्ड आहे आणि असं तसं, पण माहिती नाही ते काय होतं. पण जे पण होतं ते खूप खूप विचित्र होतं. म्हणजे तो व्हिडिओही मी टाकेन आणि त्यात तुम्ही बघू शकता की खूप वियर्ड आमच्याबरोबर तो इन्सिडेंट झाला होता. शेकोटी आणि भूतांच्या गोष्टी काय भारी कॉम्बिनेशन आहे ना. आणि हा माहोल जर तुम्हालाही एक्सपिरियन्स करायचा असेल तर आपण घेऊन येत आहोत नाईट आउट बाय भंकस येत्या 17 जानेवारीला, जिथे आपण कर्जत माथेरान या ठिकाणी कॅम्पिंग करणार आहोत, बॉन फायर करणार आहोत, भूतांच्या गप्पा करणार आहोत, एका गावात जाऊन राहणार आहोत. प्रॉपर एक ट्रिप असणार आहे जी आपल्याला ह्या शहराच्या दगदगीपासून लांब नेऊन एका निसर्गाच्या सानिध्यात मस्त ते जुने दिवस जे होते आपले. जर तुम्हालाही हा नाईट आउट एक्सपिरियन्स करायचा असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सॲप करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुम्हाला सगळी माहिती, प्रॉपर आयटिनरी, तिकीट प्राईस आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. तर वाट कसली बघताय? आता डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि रजिस्टर करा. कारण खूप लिमिटेड सीट्स आहेत, खूपच जास्त 10-15 असतील. तर अजिबात वेळ घालवू नका आणि आता रजिस्टर करा.